राजसाहेबांचा प्रामुख्याने त्याचा रोल होता आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तू भुजबळ साहेबांसोबत, त्यावेळेला मी नागपाड्यामध्ये नगरसेवक होतो, मला सांगितलं होतं की तू भुजबळांसोबत उभा राहणार का. म्हटलं साहेब आपण आश्वासन उभं आहे, मला काय अडचण नाही, निवडून येणार का. तर म्हटलं 100% निवडून येईल, मला पूर्ण खात्री आहे. नक्की नक्की बोला ना, तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मी मला ओव्हर कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे की नक्की मी निवडून येईल तिथे म्हणून. तर मला बोला अरे मला तुझं जरा अति फाजीलपणा वाटतो, फाजील आत्मविश्वास वाटतो. म्हणजे नाही सर. मग आमच्या दोघांची भेट लागली होती. मी बोललो मग भेट लावा, निवडून येणार की नाही याच्यावर. ते बोले लाव भेट. तर म्हटलं ह्याच्या पुढे मी निवडून जर आलो नाही तर मी तुमचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राहील, कधी तुमच्याकडे कुठलंही पद मागायला येणार नाही. त्यावेळेला मी शिवसैनिक होतो, पद माझं कुठलंच नव्हतं. त्याच्यानंतर मी नगरसेवक झालो होतो. शिवसैनिक टू नगरसेवक, पद मागायला येणार नाही, तिकीटचा विषयच येत नाही. म्हटलं बरं मग तुझी आता अट काय. म्हटलं मी निवडून आल्यानंतर तुम्ही नाचायला यायचं. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब माझ्या इकडे निवडून आल्यावर नाचायला आले होते.